श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप खास आहे. तुम्ही स्वामींकडे एखादी मनापासून इच्छा मागितली आहे का? एखादी अशी इच्छा जी तुम्ही कोणालाही सांगत नाही, पण रोज मनातल्या मनात स्वामींना सांगता. कधी तुम्हाला असं वाटतं का की मी इतकी प्रार्थना करते, पण माझे स्वामी ऐकत आहेत का? बऱ्याच वेळा आपण उत्तराची वाट पाहत राहतो, पण उत्तर नेहमी शब्दामध्ये मिळत नाही. कधी एखाद्या छोट्याशा घटनेतून, एखाद्या भेटीतून, एखाद्या संधीमधून किंवा अचानक बदललेल्या परिस्थितीतून आपल्याला दिशा मिळत असते. आज आपण अशाच 7 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या भक्तांना अनेकदा स्वामींच्या कृपेची किंवा योग्य दिशेची आठवण करून देतात. हे संकेत श्रद्धेच्या दृष्टीने घ्या. प्रत्येक घटना ही चमत्कार आहे असं मानण्याची गरज नाही. पहिला संकेत, तुमच्या मनात अचानक शांतता निर्माण होऊ लागते. समस्या अजून तशीच असते, प्रश्न अजून सुटलेला नसतो, पण आधीसारखी घालमेल होत नाही. मन म्हणतं काहीतरी चांगलं होईल. ही शांतता खूप मौल्यवान असते, कारण बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी अनेकदा आपल्याला दृष्टिकोन बदलतो. काल ज्या गोष्टीचा विचार करून तुम्ही रात्रभर अस्वस्थ होता, त्याच गोष्टींकडे आज तुम्ही थोड्या वेगळ्या नजरेने पाहू लागता. अशा वेळी घाईघाईने निर्णय घेऊ नका. शांत राहा आणि योग्य प्रयत्न करत राहा. दुसरा संकेत, तुमच्यासमोर अचानक एखादा नवीन मार्ग उघडतो. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करत असता, पण काहीच होत नाही, आणि अचानक एखादी व्यक्ती भेटते, एखादी माहिती मिळते, एखादी संधी समोर येते किंवा एखादं काम करण्याचा नवीन मार्ग सापडतो. कदाचित कालपर्यंत तुम्हाला तो मार्ग दिसतच नव्हता. अशा वेळी फक्त चमत्कार झाला असं म्हणण्यापेक्षा त्या संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी स्वतःही प्रयत्न करा. स्वामींवर श्रद्धा ठेवायची आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा. तिसरा संकेत, काही चुकीच्या गोष्टींपासून तुमचं मन आपोआप दूर होऊ लागतं. पूर्वी ज्या व्यक्ती मागे तुम्ही सतत धावत होता, तिच्याबद्दलची आस्तिकता कमी होते. पूर्वी ज्या सवयी तुम्हाला आवडायच्या, त्या आता मनाला पटत नाहीत. पूर्वी ज्या गोष्टीसाठी तुम्ही काहीही करायला तयार होता, त्याबद्दल तुम्ही विचार करू लागता, हे खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? हा बदल बाहेर नाही, तुमच्या आत होतो, आणि स्वतःमध्ये झालेला हा बदल खूप मोठा असतो. चौथा संकेत, तुम्हाला काही गोष्टी सोडून देण्याची ताकद मिळते. काही वेळा आपण एखाद्या व्यक्तीला, नात्याला किंवा जुन्या स्वप्नांना इतकं घट्ट पकडून ठेवतो की पुढे जाण्याची जागाच उरत नाही. आपण म्हणतो हे मला हवंयच, पण काही काळानंतर मन म्हणायला लागतं, जर हे माझ्यासाठी नसेल तर मला ते सोडायची शक्ती मिळू दे. ही भावना आली तर स्वतःला दोष देऊ नका. कधी कधी सोडून देणं म्हणजे पराभव नसतो, कधी कधी ते पुढे जाण्याची सुरुवात असते. पाचवा संकेत, तुमच्या आयुष्यात योग्य माणसांची साथ मिळू लागते. कधी एखाद्या कठीण प्रसंगी कोणीतरी अचानक मदतीला येतं. कधी तुम्हाला योग्य सल्ला देणारी व्यक्ती भेटते. कधी एखादा मित्र तुमचं न बोलताही मन समजून घेतो. अशा माणसांची किंमत ओळखा. प्रत्येकजण आयुष्यभरासाठी येत नाही, पण काही माणसं योग्य वेळी येतात आणि आपल्याला प्रवासाला दिशा देऊन जातात. म्हणून चांगली माणसं भेटली तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहा. सहावा संकेत, तुम्ही स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला लागता. पूर्वी तुम्ही म्हणायचात माझ्याकडून काही होणार नाही, पण आता मन म्हणतं एकदा प्रयत्न करून पाहू. पूर्वी अपयश आलं की तुम्ही थांबायचात, आता अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करायची इच्छा होते. हा बदल खूप महत्त्वाचा आहे, कारण बाहेरची परिस्थिती बदलण्याआधी मनातला पराभव संपला पाहिजे. आणि सातवा संकेत, तुम्ही स्वतः स्वामींकडे फक्त मागणं बंद करून कृतज्ञ राहायला सुरुवात करता. पूर्वी तुमची प्रार्थना अशी असायची, स्वामी मला हे द्या, माझी ही इच्छा पूर्ण करा, माझी ही अडचण दूर करा. पण एक दिवस तुमच्या मनातून शब्द येतात, स्वामी माझ्याकडे जे आहे त्यासाठी मला धन्यवाद, आणि जे नाही त्यामागेही काही कारण असेल तर मला ते स्वीकारण्याची शक्ती द्या. हा बदल खूप सुंदर आहे, कारण श्रद्धा म्हणजे फक्त
आपल्याला हवं ते मिळणं नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती आपल्याला मनासारखी नसतानाही चांगलं कर्म करत राहण्याची ताकद. म्हणून जर तुमची एखादी इच्छा अजून पूर्ण झाली नसेल तर लगेच असं समजू नका की स्वामींनी तुमची प्रार्थना ऐकली नाही. कदाचित उत्तर वेगळ्या रूपात येत असेल, कदाचित वेळ लागत असेल, कदाचित तुम्हाला अजून काही पावलं स्वतः चालायची असतील आणि कदाचित तुमच्यासाठी योग्य असलेली गोष्ट तुमच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. म्हणून आज एक छोटासा संकल्प करा, स्वामींकडे प्रार्थना करा. स्वामी, माझ्या मनातली इच्छा तुम्हाला माहीत आहे, ती माझ्यासाठी योग्य असेल तर तिचा मार्ग दाखवा आणि योग्य नसेल तर ती स्वीकारण्याची शक्ती द्या. माझं मन चुकीच्या मार्गाला जाऊ देऊ नका आणि माझ्या कर्माला प्रामाणिक ठेवायची बुद्धी द्या. आणि मग फक्त वाट पाहत बसू नका, तुमच्या परीने प्रयत्न करा. ज्याचं काम आहे ते करा, ज्याच्यावर प्रेम आहे त्यांना वेळ द्या. जिथे चूक झाली तिथे सुधारणा करा आणि जे तुमच्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. कारण कधी कधी आपण स्वामींकडे चमत्कार मागतो, पण स्वामी आपल्याला चमत्कार करण्याची ताकद आपल्या स्वतःच्या प्रयत्नातून देतात. म्हणून आजपासून तुमच्या आयुष्यातील छोट्या बदलांकडे लक्ष द्या. मनाला शांतता, योग्य संधी, चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणं, योग्य माणसांची साथ आणि स्वतःवर वाढवणारा विश्वास, या सगळ्या गोष्टी तुमच्या प्रवासाचा भाग असू शकतात. आणि शेवटी एवढंच, तुमची प्रार्थना किती दिवसात पूर्ण होईल हे कोणी सांगू शकत नाही. पण तुमची प्रार्थना तुम्हाला अधिक मजबूत, अधिक शांत आणि अधिक चांगला माणूस बनवत असेल तर ही प्रार्थना व्यर्थ गेलेली नाही. डोळे बंद करा, मन शांत करा आणि एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी ठेवा आणि आजपासून तुमचा प्रयत्न सुरू ठेवा. कदाचित तुम्हाला हवं असलेलं उत्तर लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी मिळालेलं उत्तर तुमच्या अपेक्षापेक्षाही सुंदर असेल. श्री स्वामी समर्थ. हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या एखाद्या उत्तराची मनापासून वाट पाहत असेल. श्री स्वामी समर्थ.